आज कॅलिफोर्निया आनंदसाठी इथे पॅनल डिस्कशनमध्ये मी गेस्ट होते आणि आमंड्सचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे याविषयीचं हे डिस्कशन होतं. तर आपल्याला लहानपणापासूनच आपल्या आई सांगत आले आहे की बदाम खा, बदाम खा, ताकद येईल, शक्ती येईल. पण आपण कंटाळा केला, मी तरी खूप कंटाळा केला लहान असताना. पण आता जशी मी मोठी होत गेले, जसं अवेअर होत गेले अबाउट फिटनेस अँड वेलनेस, तर मला स्वतःला बदामांचं महत्त्व, आमंड्सचं महत्त्व खूप जास्त प्रमाणात कळलेलं आहे. आणि त्यामुळे मी अराउंड माझ्या दिवसाची सुरुवात तर 5 सूट आमंड्सनी होतेच नक्कीच. आणि डेफिनेटली मी कॅलिफोर्निया आमंड्सनी खूप वर्ष झाले कॅलिफोर्निया आमंड्सच वापरते आहे. आणि it has almost all the nutrients that our body requires. Very good amount of protein, vitamin E, magnesium, लॉट ऑफ मिनरल्स. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आमंड्स इज अ व्हेरी अंडररेटेड सुपरफूड. कारण की ते अवेलेबल असतंच आपल्याकडे. त्याच्यामुळे मग आपण आणखीन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सुपरफूड्सकडे जातो जे इझिली अवेलेबल नसतं. पण बदाम हे इतके असतात आपल्या घरामध्ये अवेलेबल. आणि दिवाळीत वगैरे म्हटलं तर मग बदाम घरी आपल्याला मिळतात. पण मग ते खाल्ले पाहिजे. तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या इट्स अ व्हेरी गुड प्री वर्कआउट मील ऑल्सो. एक गुड अमाऊंट ऑफ हँडफुल ऑफ आमंड्स घेऊन तुम्ही वर्कआउटला गेलात तर यू विल एक्सपिरियन्स अ लॉट ऑफ एनर्जी ड्युरिंग युअर वर्कआउट्स ऑल्सो. त्याच्यामुळे अँड ऑल्सो आय कॅरी अ लॉट ऑफ आमंड्स इन माय. एक डब्बा बदामाचा माझ्या बॅगेमध्ये सुद्धा असतोच की जाता येताना कुठे थांबता नाही आलं, खायला प्यायला नाही मिळालं, अवेळी शूट्स असतात कधी कधी, तर भूक लागली की एक थोडेसे बदाम घेतले, तोंडात टाकले की बरं वाटतं आणि सस्टेंड एनर्जी आपल्याला मिळते. सेशिटी खूप वेळासाठी खाल्ल्यानंतर, आमंड खाल्ल्यानंतर भूक कमी लागते आणि खूप वेळ आपल्याला छान पोट भरल्यासारखं वाटतं. सो आय थिंक आपण सगळ्यांनीच आत्ता ऋतिका मॅम म्हणाल्या त्याचप्रमाणे एक 20 ते 23 आमंड्स दिवसाला हसत घेऊ शकतो. पण त्याच्याबरोबर दुसरे जे आयटम्स आहेत ते तुम्ही अनहेल्दी खाता ते थोडे कमी केले पाहिजेत. कारण ते आणि हे दोन्ही मिळून सगळं खाल्लं तर मग डेफिनेटली वजन वाढणार. जसं की सकाळचा नाश्ता ठरलेले शिरा असेल, उपमा असेल किंवा पोहे असेल, सो तू फिटनेससाठी खूप स्वतःला ऍक्टिव्ह ठेवत असते. तुझ्या नाश्त्यामध्ये काय असतं मला जरा सांगशील? डेफिनेटली कॅलिफोर्निया आमंड्स तर असतातच नाश्त्यामध्ये. आणि अदरवाईज मी 2 अंडी, 2 ते 3 अंडी, 1 टोस्ट मे बी कधी कधी, किंवा कधी कधी मूग डाळ चिला. आणि चिला केला तर त्याच्यात पण मी थोडंसं आमंड फ्लावर स्नेक इन करते, किंवा मुगाचा डोसा, कधी कधी थालीपीठामध्ये पण थोडंसं आमंड फ्लावर टाकलं की त्याच्यामधला प्रोटीन कॉन्टेंट वाढतो. त्याच्यामुळे असं मी वेगवेगळे प्रकार नाश्त्याचे घेते. अँड ॲज अ वुमन आय थिंक आय हॅव रिअलाइज्ड की ब्रेकफास्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय मील. लेटली जास्तच, कारण की सकाळी समजा नाश्ता न करता मी बाहेर पडले तर मी खूप इरिटेबल स्वतःला फील करते. पण तेच पोट भरलेलं असेल तर माझ्या दिवसाची सुरुवात पण चांगली होते आणि माझा दिवस पण खूप छान जातो. काय सांगशील महिलांना, काय सांगशील? महिलांना मी हेच सांगेन की स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, स्वतःला प्रायोरिटाईज करा. आणि डेफिनेटली तुमच्या दिवसाची सुरुवात एक हँडफुल ऑफ आल्मंड्सनी नक्की करा. त्यांनी तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळणार आहे तुमच्या हेल्थसाठी. आणि तुम्ही हेल्दी राहिलात तर तुमचा परिवार हेल्दी राहणार आहे, हे डेफिनेटली लक्षात ठेवा. थँक्यू.
सो आजकल की दुनिया में व्हेन एवरीबडी सो रश्ड और हमारे पास हार्डली एनी टाइम है, तो हमें अपने हेल्थ के बारे में कैसे ध्यान रखना है। तो आज हमने यही डिस्कस किया दैट सिंपल हैबिट्स अगर आप चेंज करें अपने लाइफस्टाइल में, एक दिन की शुरुआत ठीक से करें, स्टार्ट विद अ हेल्दी ब्रेकफास्ट। एंड बहुत इंपॉर्टेंट है कि आप नाश्ते में क्या लेते हैं। तो नाश्ते में आपका ऐसा कोई फूड होना चाहिए जिसमें आपको प्रोटीन्स मिले, फाइबर मिले एंड आपको एक होलसम मील मिले। सो जो भी आप नाश्ता लेते हैं उसमें अगर आप एक मुट्ठी बादाम डालेंगे, इट विल बिकम मोर हेल्दियर। सो सबसे पहली इंपॉर्टेंट चीज़ ये। दूसरी चीज़ जो हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है वो है आपका लाइफस्टाइल। ना सिर्फ डाइट पे ध्यान दें बट ऑल्सो कोशिश करें कि आपके लाइफस्टाइल में, चाहे वो स्ट्रेस हो, चाहे आपका स्लीप पैटर्न हो, चाहे आपका एक्सरसाइज हो, दोज आर इक्वली इम्पॉर्टेंट इज योर डाइट। कई बार ऐसा होता है ना, हम सबको डाइट फॉलो करना होता है, इतना इतना ग्राम प्रोटीन, इतना इतना विटामिन, ठीक है, बट फिर वो 4 दिन हो जाता है, एक हफ्ता हो जाता है, उसके बाद वो छूट जाता है क्योंकि वो सस्टेनेबल नहीं है। तो प्रैक्टिकल और सस्टेनेबल एंगल से डाइट को या मॉर्निंग्स को, क्योंकि हम मॉर्निंग्स की बात कर रहे हैं, मॉर्निंग्स की सुपर शुरुआत कैलिफोर्निया आलमंड्स के 24 न्यूट्रिएंट्स के साथ जो हम कह रहे हैं, कितना important है to have a practical and sustainable routine in the mornings? सो वेरी वेरी इंपॉर्टेंट। इनफैक्ट हम कहते हैं छोटी छोटी हैबिट्स लाइए अपने लाइफस्टाइल में जो कि सस्टेनेबल हो। एंड रिमेंबर, वन साइज डज नॉट फिट ऑल। गया वो ज़माना जब हम एक ही चीज़ बोलते थे कि सबको यही करना है, सबको 15 बादाम खाने हैं, सबको 20 बादाम। सो ईच बॉडी इज डिफरेंट। आपके लिए जो आपके बॉडी के हिसाब से जो सस्टेनेबल है, जो चेंजेस आप कर सकते हैं आपके लाइफस्टाइल में, वो आपके लिए सबसे बेहतर है। So now that we're talking about breakfast, एक चीज I think the key message today is that breakfast is the most important meal of the day. चाहे हम बच्चे हों, चाहे हम बड़े हो जाएं, चाहे we are staying at home or we are working, चाहे we are men, चाहे we are women, चाहे we are geriatrics, बुढ़ापे में और ज्यादा जरूरत है कि दिन की शुरुआत आप अच्छे नाश्ते से कीजिए। The second important thing is what you have for breakfast is equally important. And जैसे हम आज डिस्कस कर रहे हैं, most key important thing, especially in the Indian scenario, because most of us are vegetarians और हमारे खाने में proteins बहुत कम आते हैं। And just think about it, this a little small superfood which we are just talking about. अगर आप एक मुट्ठी खाएंगे, आपको 6 ग्राम प्रोटीन मिलेगा। And the best way would be कि आप अपने नाश्ते में, and I'll just give you a few examples. Traditionally over here today in the morning also breakfast while I was having in the hotel I had poha only because I wanted to have poha. But when I took my plate of poha I could just see carbohydrate. उसमें मुझे सिर्फ अनाज दिखा, कुछ नहीं दिखा. So it was not a wholesome breakfast. आप उसे कैसे wholesome बना सकते हैं? उसमें आप एक मुट्ठी बादाम डाल दो and it becomes very high on protein, very high on fiber and वो आपका अनाज भी है. So it is a complete breakfast. So just small change कि उसमें आपने जो traditional breakfast है उसमें हमें एक मुट्ठी बादाम, आप ऑरेंज लेना चाहते हैं, दलिया खाते हैं लोग, उसमें आप बादाम डालिए। स्मूदीज, यू नो, शी वाज आल्सो डिस्कसिंग द बेस्ट वेज कि अगर आप और कुछ नहीं, एक ग्लास, कॉलेज स्टूडेंट्स आर ऑन द रन, एक ग्लास दूध पीकर निकल गए, उसमें आपने सिर्फ 2 चम्मच बादाम का पाउडर डाल दिया एंड यू आर डन फॉर द डे। योर ब्रेकफास्ट इज वेरी वेरी हेल्दी। सो स्मॉल चेंजेस which can be incorporated is convenient and also tasty. So that's how you change the morning. सस्टेनेबिलिटी की बात कर रहे थे अभी, मुझे थोड़ा सा आपसे डिसिप्लिन के बारे में जानना है क्योंकि एज समवन हु हैज अ वेरी डायनामिक लाइफस्टाइल, क्योंकि आज सुबह शूट है, कल शायद नहीं हो सकता है, परसों हो सकता है, थर्सडे को नहीं हो सकता है, कुछ भी हो सकता है। तो आपके रूटीन में डिसिप्लिन और कंसिस्टेंसी आप कैसे लाते हो? Definitely, it's the most difficult thing to do, but it's the most essential aspects of life as I'm growing up. ऐसा मुझे रियलाइज हुआ है बिकॉज पहले हम जब छोटे थे तब आज वर्कआउट किया, कल नहीं किया, परसों थोड़ा सा किया, परसों बहुत किया, तो it used to be okay, you know, our bodies were strong enough to sustain. But as we are growing, all of us are growing older, I think a little bit of discipline is important when it comes to nutrition and exercise. So, like I said, I keep my nutrition on point by carrying almonds or eating on time and all of that.
but I'm also very focused on keeping my step count करेक्ट. तो अगर मुझे मेरे 10 के स्टेप्स कंप्लीट करने हैं तो मैं जब टाइम मिलेगा तब हम लोग 4 बार तो खाते ही हैं कुछ ना कुछ. ब्रेकफास्ट किया उसके बाद 10 मिनट वॉक कर लिया, 20 मिनट हो सके तो 20 मिनट वॉक करके हमारे 2000 स्टेप्स कवर हो जाते हैं. लंच के बाद एक 10-15 मिनट्स वॉक कर लिया, इवनिंग मील के बाद एक 10-15 मिनट्स वॉक कर लिया, नाइट पे इसमें भी अगर आपका अराउंड 45-50 मिनट्स तो वॉक ऐसे ही हो जाता है. तो एंड देन मे बी व्हेन इफ यू आर कीपिंग अ वर्कआउट और योर डे में तुम्हारी जो भी एक्टिविटी होगी, गोइंग फॉर मीटिंग्स, ये वो, रनिंग अराउंड हियर एंड देयर, उसमें 2 to 3 के स्टेप्स हो जाते हैं. बचे कुचे 2000 स्टेप्स तो ऐसे ही निकल जाएंगे. असे दिवस ऑफकोर्स माझ्या आयुष्यात सुद्धा येतात, पण त्याच वेळेला ना वन हॅज टू लिसन टू युअर बॉडी. एक तर खूप दमायला झालं असेल तर झोपायचं, आराम करायचा, बिकॉज युअर बॉडी इज आस्किंग फॉर दॅट रेस्ट. पण असं वाटायला लागलं की मी काल पण आराम करत होते, मी परवा पण आराम करत होते आणि मग मी त्याच्या आधी पण आरामच करत होते. तर वन हॅज टू लिसन टू युअर बॉडी अँड ऑल्सो लिटल बिट अंडरस्टँड दॅट आता हे जास्त होतं आणि द मोमेंट युअर फीलिंग लाईक दॅट ना, or sometimes just picking yourself up and doing something, going for a walk, will suddenly तो walk करून परत आल्यानंतर suddenly there will be shift in your mindset की अरे मी हे का नाही केलं, मी काल का नाही केलं हे, I would probably felt better. आणि मी हे अनुभवलेलं आहे. Just go for a run, go for a walk, even if it's for like half an hour, it will make a lot of difference. I mean, just try it. I have tried it. Hello, ma'am. Hello. Hello, ma'am.